नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप महा-डी-बी-टी मार्फत असा मेसेज आला असेल, तर या मेसेज आलाय त्यानंतर तुम्हाला काय करावे लागणार? तुम्हाला फवारणी पंप भेटण्यासाठी कोणाला भेटावे लागेल? ही सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओमार्फत मी सांगणार आहे. व्हिडिओ छोटासाच होणार आहे, पण महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीनच आला असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याआधी मित्रांनो तुम्हाला अर्ज क्रमांक आणि जो ज्या मोबाईलवरती मेसेज आला आहे तो मोबाईल घेऊन कृषी अधिकारी म्हणजेच तुमच्या गावातील कृषी अधिकारी यांना भेटायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 7 ते 8 दिवसात कृषी अधिकारी यांच्याकडून फवारणी ऑपरेटेड पंप हा मिळून जाईल. जर तुमच्याकडे मेसेज आलेला मोबाईल नंबर तर आहे, पण तुमच्याकडे अर्ज क्रमांक नसेल, तर तो कुठून घ्यायचा, कसा घ्यायचा हे या व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे. तर चला मित्रांनो, ते कसा घ्यायचा ते सांगतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती येऊन कोणतेही ब्राउझर ओपन करायचे आहे आणि महा-डी-बी-टी असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक असे पेज येईल. त्यानंतर तुम्हाला पहिल्या ह्याच्यावरती लिंकवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे आधार क्रमांक यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. नंतर ओ-टी-पीसाठी ओ-टी-पीवरती दाबायचे आहे. ओ-टी-पी तपासा यावरती दाबून ओ-टी-पी येण्याची वाट पाहायची आहे. ओ-टी-पी आल्याच्यानंतर तुम्हाला इथे ओ-टी-पी टाकायचा आणि लॉग इन करून घ्यायचे आहे. तुमच्यासमोर असे पेज ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला मी अर्ज केलेल्या बाबी यावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक दुसरे पेज ओपन होईल. दुसरे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे अर्जाची प्रलंबित फी यावरती राहील. तर यानंतर तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज यावरती क्लिक करायचे आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अर्ज क्रमांक. अर्ज क्रमांकाच्या खाली तुमचा अर्ज क्रमांक राहील. तो अर्ज क्रमांक आणि तुम्हाला आलेला मेसेज हे दोन्ही घेऊन तुम्ही कृषी अधिकारी यांच्याशी भेटून तुमचा पंप मिळवू शकता.